नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, BAMS सेकंड इयर टार्गेट सप्टेंबर युनिव्हर्सिटी. ठीक आहे, आता आपल्याला याचा अभ्यास चालू करायचा आहे. आता वातावरण बनवायचं, अभ्यासाचं एक्झामला खूप कमी दिवस लागलेत आणि BAMS सेकंड इयर पास व्हायचं असेल सप्टेंबरचं तर आतापासून अभ्यासाला लागावं लागेल. आतापासून नाही लागलं, 1 महिन्यानंतर जरी लागलं तरी सुद्धा पास होणं अवघड आहे. त्यामुळे आम्ही व्हिडिओ चालू करतोय, म्हणजे हा प्रॉपर वेळ आहे जिथून आपल्याला अभ्यासाला स्टार्ट करायचंय आणि इथून आपली युनिव्हर्सिटी एक्झाम क्लिअर कट निघणार आहे. त्यामुळे आता इथून पुढचे 6 दिवस तुम्हाला 6 सब्जेक्टचा रोड मॅप मिळणार आहे पुढच्या 2 महिन्यासाठी. पुढच्या 2 महिन्यासाठी हा रोड मॅप फॉलो करायचा. तुमचा संपूर्ण सिलेबस विथ रिव्हिजन संपणार आहे. सुरुवातीला तुम्हाला रोड मॅप दिला जाईल 15 मे पासून तर 15 जुलै पर्यंत. हे कम्प्लिटली फ्री युट्यूब चॅनलवरती आपल्याला भेटणार आहे. 15 मे पासून तर 15 जुलै पर्यंत याच्यामध्ये सर्व सब्जेक्टचा सिलेबस कव्हर होणार आहे व्यवस्थितरित्या. आणि त्यानंतर शेवटी 45 डेजचा तुम्हाला रोड मॅप मिळेल. त्यानंतर तुम्हाला शेवटीचे 10-15 दिवस राहतील, त्यातही कसं रिव्हिजन करायचंय, शेवटच्या दिवशी कसं रिव्हिजन करायचं, सर्व काही पुढे पुढे आम्ही आता अपडेट तुमच्यासोबत देत राहू. सुरुवातीला पहिलं टार्गेट आहे 2 महिन्यांचं. या 2 महिन्यांमध्ये संपूर्ण सिलेबस आपल्याला संपवायचा आहे. आता सुरुवातीला तुम्हाला माहित नसतं कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, किती टाइम द्यायला पाहिजे. आम्हाला माहित आहे, आम्ही तुम्हाला प्रॉपर शेड्यूल तयार करून देतोय. आता 15 मे पासून चालू करायचं आपल्याला संपूर्ण या शेड्यूल नुसार. ठीक आहे, सर्व सब्जेक्टचे तुम्हाला उद्यापासून लेक्चर पडायला चालू होतील. 15 मेला अभ्यासाला स्टार्ट करायचं आहे. आणि त्याही इम्पॉर्टंट, हे जे तुम्ही सगळं काय करताय स्वतःला अनालिसिस करण्यासाठी एकदम फ्रीली आयुर्वेदा मराठीच्या व्हॉट्सअप चॅनलवरती MCQ ची प्रॅक्टिस केली जाणार. म्हणजे डे 1 चा हा अभ्यास तर तुम्हाला लगेच रसशास्त्र डे 1 चे MCQ सॉल्व्ह करायला भेटणार आयुर्वेदा मराठीच्या व्हॉट्सअप चॅनलवरती. कळतंय? त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे, डायरेक्टली जायचं आणि जॉईन करायचं व्हॉट्सअप चॅनल, जेणेकरून तुम्हाला हे डे वाईज संपूर्ण सिलेबसचे MCQ सॉल्व्ह करायला मिळतील. फक्त रसशास्त्र नाही, संपूर्ण BAMS सेकंड इयरचे सब्जेक्ट तुम्हाला MCQ प्रॅक्टिस करायला मिळतील. फक्त तुम्हाला हा रोड मॅप फॉलो करावा लागेल, त्यानंतर MCQ सॉल्व्ह करायचे. डायरेक्टली MCQ सॉल्व्ह तुमच्याच्याने होणार नाहीये. चालू करूया रसशास्त्र. काय विसरायचं नाहीये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. पहिले व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा आणि चालू करूया रोड मॅप. संपूर्ण 60 दिवसाचा रोड मॅप तुमच्या पुढे ठेवतोय. त्यामध्ये संपूर्ण सिलेबस व्यवस्थितरित्या कव्हर होणार आहे. सगळ्यात पहिले पहिल्या दिवशी आपल्याला एकदम छोटा सोपा चॅप्टर घ्यायचा आहे, ज्याचं नाव आहे सर करंट अँड इमर्जिंग ट्रेंड्स इन आयुर्वेद फार्मा. जे आयुर्वेदिकल फार्मास्युटिकल्स आहे त्याच्यामध्ये काय करंट अँड इमर्जिंग ट्रेंड्स आहेत, ह्याचा आपला मॉडर्नचा टॉपिक आहे, ते आपल्याला स्टार्ट करायचंय. आणि GMP हे सोपे 2 मॉडर्नचे टॉपिक पहिल्या दिवशी आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिले अभ्यास करताना आपण ऑल सब्जेक्टचं थर्ड टर्म अभ्यास करणार आहोत. डायरेक्टली तुमच्यापुढे नाही म्हणत आहे, अनालिसिस झालेले पूर्ण टीम आम्ही बसलेलो आहोत, चर्चा केलेली आहे, त्यानंतर शेड्यूल बनवलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सर्वांचा शेड्यूल असा व्यवस्थित राहणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला थर्ड टर्म करायचंय, कारण थर्ड टर्म तुम्ही पहिल्यांदा पाहता, त्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. सगळ्यात पहिले थर्ड टर्मचा सिलेबस कव्हर करायचा, नंतर सेकंड टर्म, नंतर फर्स्ट टर्म, किंवा नंतर फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म, अशा रीतीने आपला पूर्ण सिलेबस या सेक्शन मध्ये कव्हर करायचा. सगळ्यात पहिले थर्ड टर्मचे दोन्ही मॉडर्नचे टॉपिक पहिल्या दिवशी आपण करून घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला औषधी कल्प 2 चालू करायचा आहे. रसशास्त्रामध्ये सर्वात जास्त तुम्हाला रीडिंग जर कशाला लागणार आहे, डेली तुम्हाला रिवाइज काय करावं लागणार आहे, कल्प 1, कल्प 2 आणि रसद्रव्य परिचय. रसद्रव्य परिचय एवढं तुम्हाला डेली रिवाइज करावं लागणार चार्ट बनवून. ठीक आहे, जर कल्प तुम्ही ट्रिक व्यवस्थित केल्या ऍप मधून तर सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे, आता मी तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग सांगणार आहे सर्व काही गोष्टींची. ठीक आहे, पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं मी काय काय सांगितलं सर. पहिल्या दिवशी तुम्हाला पूर्ण मॉडर्नचे टॉपिक सांगितले. त्यानंतर आता डे 2 मध्ये आपल्याला औषधी कल्प 2 पाहायचंय. संपूर्ण औषधी कल्पाचे आपल्या ऍप मध्ये लेक्चर्स अवेलेबल आहेत विथ ट्रिक्स. ते प्रोसिजर सुद्धा सांगितलेली, ट्रिक सुद्धा सांगितलेली, आणि हे ट्रिक तुम्ही पाहू शकता ऍप वरती जाऊन. एका कल्पाचे 10-10 मिनिटाचे लेक्चर्स आहे, म्हणजे एक कल्प 10 मिनिटं, त्यामध्ये ट्रिक आणि पूर्ण कल्प तुमच्याकडून पाठ करून घेतलेला आहे. तुम्ही जाऊन डायरेक्टली ऍप मध्ये पाहू शकता. तुमची आता बॅच चालू आहे कर्ण बॅच मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर सर आपल्याला कल्प कसे करायचे आता इथून चालू, दररोज 2 कल्प आपल्याला स्टार्ट करायचे आहेत. औषधी कल्प 2 टोटल 15 कल्प आहेत. आजपासून म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून आपण चालू करणार दररोज 2 कल्प. आपण त्याची ट्रिक बनवणार. जर तुम्ही ऍपमध्ये नसाल आणि ऍपमध्ये असेल तर रेडीमेड मटेरियल आहे, त्याचा अभ्यास करणार, लेक्चर पाहणार आणि पाठ करणार. त्यानंतर काय ऍडिशनल टॉपिक करायचं आहे, डोसेज फॉर्म्स अँड कॉस्मेटिक्स. काय करायचं सर, डोसेज फॉर्म्स अँड कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, याचा आपला मॉडर्न पार्ट संपून टाकायचा थर्ड टर्मचा.
तिसऱ्या दिवशी जर 2 कल्प आपण म्हटले, प्रत्येक दिवसाला 2 कल्प, टोटल 15 आहे, तो करायचा. आणि त्यानंतर न्यूट्रास्युटिकल चॅप्टर आपल्याला स्टार्ट करायचा आहे. न्यूट्रास्युटिकल्स मधले फक्त 2च क्रायटेरिया मधले आपल्याला कल्प आज करायची. फॉर्म्युलेशन जनरल हेल्थ आणि पेडियाट्रिक हेल्थ. याच्यामध्ये आणखी तुम्हाला कल्प बघायला मिळते. जनरिक हेल्थ मध्ये कोणकोणते कल्प आहेत, पेडियाट्रिक हेल्थ मध्ये कोणकोणते कल्प आहेत, तेवढे आजच्या दिवसामध्ये करून टाकायचे डे 3 मध्ये. आता तुम्हाला माहिती नसेल कोणते कल्प आहे, तुम्ही सेल्फ करत असाल तर सेल्फ करा, आणि तुम्ही ऍप मध्ये असेल तर डायरेक्टली तुम्हाला रेडीमेड मटेरियल मिळून जाईल. डे 4 मध्ये 2 कल्प, जेडॅट्रिक हेल्थ आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे आपल्याला कल्प करायचे. त्याच्यानंतर 5व्या दिवशी 2 कल्प करणार, वुमन हेल्थ जे आहे न्यूट्रास्युटिकल्स मधलं, आणि कार्डिओ प्रोटेक्टिव्ह जे कल्प आहेत हे आपण व्यवस्थित करून घेणार. आणि अनुपान चॅप्टर हे आपल्याला स्टार्ट करायचं आहे. त्याच्यामधलं किशोर गुगुळ आपण करणार आहोत. अनुपान म्हणजे काय, आपण कोणत्या मेडिसिन कशासोबत घ्यायचं, काय अनुपान वापरायचं, ह्याच्यासाठी आपल्याला एक अनुपान नावाचं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत. त्याच्यामधलं पहिलं आपल्याला किशोर गुगुळ चालू करायचंय, आणि या दिवशी किशोर गुगुळ पाठ करून टाकायचंय. डे 6 तसं शास्त्र तुम्हाला ऐन वेळेला खूप जास्त अवघड जाणार आहे. आताच वेळ आहे, आताही अवघड जाईल, परंतु आतापासून केलं तरच तुम्ही पास होणार आहे. डे 6 ला आपलं रेग्युलर 2 कल्प केले. त्यानंतर सर जे न्यूट्रास्युटिकल्स होते त्याच्यामध्येच आपल्याला स्पोर्ट्स पर्सन कोणकोणते कल्प घेऊ शकतात त्याबद्दल आपण घेणार. मेंटल हेल्थला कोणकोणते कल्प लागू शकतात ते घेणार. त्यानंतर अनुपान योगराज गुगुळ करणार. पहिल्या दिवशी आपण किशोर गुगुळ केला, आता या दिवशी आपण काय केलं, योगराज गुगुळ. डे 7 ला पुन्हा 2 कल्प केली. अनुपान नारायण चूर्ण केलं. औषधी प्रयोग मार्ग नवीन चॅप्टर इथे केला. डे 8 ला सेम चालू आहे, अनुपानचा पुढचा पाठ चालू आहे. आता मी फास्ट घेतोय कारण लेक्चर मोठं होईल. औषधी प्रयोग मार्ग इथे केला. पुढे पुन्हा 2 कल्प चालू आहेत. डे 9 ला अनुपान रसपर्पटी आपण पुढे अनुपानही चालू ठेवलं, आणि नवीन चॅप्टर इथे घेतला, रॅशनल प्रिस्क्रिप्शन. कोणता चॅप्टर घेतला सर, रॅशनल प्रिस्क्रिप्शन हा नवीन चॅप्टर आपल्याला पाहायला मिळालेला आहे, जो की मॉडर्न पोर्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर डे 10 2 महिन्यापैकी आपला 10वा दिवस आता चालू आहे. अनुपान कंकायन वटी काय दिले, अनुपान चॅप्टर चालू आहे, कंकायन वटी पाठ करायचंय. त्याच्यानंतर पुढचा मॉडर्नचा पार्ट ट्रॅडिशनल अँड लोकल हेल्थ प्रॅक्टिसेस. तुम्ही नंतर हे चॅप्टर करणारच नाही, सोडून देणार, इझी क्वेश्चन याच्यावरती येणार. ट्रॅडिशनल अँड लोकल प्रॅक्टिसेस. फार्माको व्हिजिलन्स आपल्याला व्यवस्थित करायचंय. थर्ड टर्म इथे आता पूर्णपणे आपलं संपलेलं आहे, फक्त 10व्या दिवशी थर्ड टर्म एंड. त्यानंतर आता डे 11 मध्ये बघा, आता डे 11 चालू होतोय क्रोनोलॉजिकल डेव्हलपमेंट. ऍप मध्ये पाहायला गेलं 25 मिनिटाचं एक लेक्चर आहे साधं सोपं, त्याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला क्रोनोलॉजिकल डेव्हलपमेंट व्यवस्थित एक्सप्लेन केलेली, तिथे तुम्हाला कळून जाईल. सेल्फ करत असाल तर बुक मधून व्यवस्थित रीड करून घ्या डे 11 ला. त्यानंतर सर आधारभूत सिद्धांत आपल्याला या दिवशी 2 दिवसामध्ये डिवाइड करायचे आणि करून घ्यायचं. आता ऍप मध्ये 50 मिनिटाचं आपलं एक लेक्चर आहे, ठीक आहे. मग 50 मिनिटाचं लेक्चर आहे, तुम्ही 50 मिनिटाचे म्हणजे टोटल केले तसे 2 ते 4 आपले लेक्चर पाहायला मिळतील. आधारभूत सिद्धांतचे 10-10 मिनिटाचे 4 पाहायला मिळतील. मग तुम्ही ते तुमच्या हिशोबाने 2 दिवसामध्ये डिवाइड करून हे आधारभूत सिद्धांत व्यवस्थित करून घेणार, ठीक आहे. 5 लेक्चर्स आपल्याला पाहायला मिळतील याचे. डे 12 मध्ये परिभाषा खूप इम्पॉर्टंट आहे. परिभाषा आपल्या 1.5 तास टोटल लेक्चर, म्हणजे सर्व परिभाषांचे मिळून. मग ते तुम्ही 3 दिवसामध्ये पूर्ण परिभाषा तुम्हाला पाठ करायच्या आहेत, लिहायच्या आहेत, वाचायच्या आहेत. कोणत्या, संपूर्ण. मग त्या पेपर 1 पेपर 2 संपूर्ण परिभाषा याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. 1.5 तासाचे लेक्चर आहे टोटल मिळून, ते तुमच्या हिशोबाने तुम्ही 3 दिवसामध्ये डिवाइड करायचे आणि कंप्लीट करायचे. आधारभूत सिद्धांत 2 दिवसामध्ये सांगितलं. पुढे डे 13 परिभाषा 3 दिवसामध्ये सांगितलं, तो याला. आता यंत्र चालू केलं आपण डे 13 ला. 3 यंत्र आपण केले, डोला यंत्र, वालुका यंत्र, फूट यंत्र, ठीक आहे. इम्पॉर्टंट आहेत ना. 13 मिनिटाचं एक लेक्चर आहे ऍपमध्ये. जर तुम्ही ऍपमध्ये असाल किंवा घेणार असाल तर वालुका यंत्र 15 मिनिटाचं, फूट यंत्र 10 मिनिटाचं आहे. रेडीमेड कंटेंट लिहून घेतला, अभ्यास केला, एवढ्यामध्ये तुमचं संपून गेलं. डे 14 जर तुम्ही सेल्फ करताय तर सेल्फ पुस्तकातून करायचं. 14व्या दिवशी परिभाषाचा आपला डे 3 असणार आहे. आज इथे परिभाषा संपणार, आणि या दिवशी पारदवरती जास्त फोकस करायचं. मग पारदाचे अष्टसंस्कार असू द्या, पारदाचं शोधन, सर्व काही पारदावरती जास्त फोकस करायचं, कारण रसद्रव्य परिचय मध्ये पारद आहे आणि परिभाषामध्ये पारद आहे, आपण एकत्र शिकवलेलं आहे ऍपमध्ये. त्यानंतर यंत्र 1 याच्यामध्ये खल्व, पातन आणि दर्विका हे आपल्याला तिन्ही करून घ्यायचे. खल्व यंत्र 15 मिनिटाचं लेक्चर आहे, पातन यंत्र 17 मिनिटाचं लेक्चर ऍपमध्ये, दर्विकाचं लवकरच ऍपमध्ये अवेलेबल होईल. 15वं यंत्र उलुखल, पाताल आणि कुपी हे 3 यंत्र पुढच्या दिवशी करायचे मित्रांनो आपल्याला. आणि कल्पना निर्माण 1 आपल्याला इथं स्टार्ट करायचे 15व्या दिवशी. त्याचं सोरस व्यवस्थित करून घ्यायचं आहे. 40 मिनिटाचे लेक्चर तुम्हाला पाहायला मिळेल, आणि मॉडर्न आस्पेक्ट असेल 4-5 मिनिटाचं. यंत्र 1 डे 16 मग याच्यामध्ये अर्कपातन, पीटर शराव यंत्र केलं. कल्पना निर्माण 1 मधला काल सोरस केला होता, आज कल्क केला, आणि कल्काच्या उपकल्पना चूर्म कल्पना जे की प्रिव्हियस इयर मध्ये खूप रिपीट झाली, ते सुद्धा याचा अभ्यास करणार. तुम्हाला ऍपमध्ये कल्क 26 मिनिटं आणि उपकल्पनाचं चूर्ण 45 मिनिटं, म्हणजे जवळपास 1 तासामध्ये संपूर्ण कल्पना निर्माण एक तुमचा संपून जाणार आहे.
17व्या दिवशी पुन्हा 3 यंत्र केले, पालिका यंत्र, स्थाली यंत्र, स्वेदन यंत्र, विधातर यंत्र. ठीक आहे, ऍपमध्ये पाहून घेतले. कल्पना निर्माण एक तुम्ही क्वाथ कल्पना पूर्ण डिटेलमध्ये वाचायची या दिवशी विथ प्रोसिजर, फक्त प्रोसिजर व्यवस्थित वाचून घ्यायचे, फक्त क्वाथ विषय. त्याच्यानंतर कारण एलिक्यू येतो क्वाथवरती डायरेक्टरी. 18वा पाहायला गेलं, 18वा कल्पना निर्माण एकच आपलं क्वाथ चालू आहे. क्वाथ रिव्हिजन करायचं आणि त्याच्या उपकल्पना व्यवस्थित करून घ्यायच्या सगळ्या कोणकोणत्या आहेत. प्रमथ्या, मांसरस, क्षीरपाक, लाक्षारस, पाणी, उष्णोदक, ह्या सगळं काही, या सर्वांवरती ऍव्हरेज प्रत्येकाला 10-10 मिनिटं वेळ देऊन एक लेक्चर बनवलेले आहेत. मग ते तुम्ही व्यवस्थित पाहिले, रेडीमेड तुम्हाला मिळून जाईल, सर्व काही समजून जाईल, पाठ होऊन जाईल. मेन म्हणजे 19व्या दिवशी काय करणार सर? 19व्या दिवशी कल्पना निर्माण एक हिम आणि फांट 10 मिनिटाचं लेक्चर आहे सर. सॉरी, हिम कल्पनाचं 10 मिनिटाचं लेक्चर आहे आणि त्याच्या उपकल्पना आहेत सर टोटल 20 मिनिटाचं, म्हणजे अर्ध्या तासामध्ये संपूर्ण तुमची ही हिम कल्पना व्यवस्थित ग्रिप तुम्हाला मिळणार आहे. ऍपमध्ये सेल्फ करत असाल तर या दिवशी तुम्ही सेल्फ बुक मधून करायचंय. कल्प 2 रिव्हिजन करायचं प्रॉपर, सर्व काही आपण 15 कल्प केलेले. 20व्या दिवशी आपण काय केलं, फांटा घेतला आणि त्याच्या उपकल्पना अर्क करून घेतलं. 21व्या दिवशी कल्पना निर्माण 2 आपण घेतलं. आता खूप जर स्लो घेतलं तर हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल, 2 महिन्याचा आहे ना. थोडंसं मी स्क्रोल करतो म्हणजे तुम्हाला लिहून घेता येईल. आणि हे जर तुम्ही आता लिहून घेतलं ना लगेचच, आता तुमची किती जातील, अर्धा तास जाईल. उद्या व्हिडिओ येईल, उद्या अर्धा तास जाईल. 6 दिवस अर्धा तास जाऊ द्या आणि लिहून घ्या. तुम्ही जर असाच व्हिडिओ इग्नोर केला तर तुम्ही हा कधीही पूर्ण करू शकणार नाही टाइम टेबल. जर तुम्ही लिहून घेतलं तरच ते टाइम टेबल पूर्ण होईल, याची मी तुम्हाला ग्वाही देत आहे. त्यामुळे व्यवस्थित लिहून घ्या. अवलेय कल्पना केल्या 21व्या दिवशी. रसद्रव्य परिचय 1 चालू केलं. मार्क्सशीट शिलाजित त्याच्यामध्ये चालू केलं. आता इथून व्यवस्थित सिक्वेन्सने सर्व रसद्रव्य परिचय चालणार आहेत. मी थोडंसं स्क्रोल करतो, पाहून घ्या. 22वा दिवस कल्पना निर्माण 2 घेतलं. स्नेह कल्पना 41 मिनिटाचं लेक्चर ऍपमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. रसद्रव्य परिचय आहे. गंधक आपल्याला आज करायचं आहे, 15 मिनिटाचं लेक्चर ऍपमध्ये आहे. तुम्ही घेत असाल किंवा घेणार असाल तर, आणि सेल्फ करत असाल तर बुक मधून करून घ्याल. 23वा दिवस कल्पना निर्माण 2 आपल्याला पाहायला मिळेल. संधान कल्पना 48 मिनिटाचं लेक्चर प्रॉपर एलिकी यावरती येऊ शकतो. पूर्ण तुम्हाला पाठ होऊन जाईल लेक्चर नंतर. रसद्रव्य गैरिक आणि कांक्षी. गैरिक 7 मिनिटाचं लेक्चर, कांक्षी 8 मिनिटाचं लेक्चर तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही जाऊन ऍपमध्ये पाहू शकता किंवा सेल्फ करत असाल तर 23व्या दिवशी करायचंय. 24व्या दिवशी पथ्य कल्पना 43 मिनिटाचं ऍपमध्ये लेक्चर आहे. 43 मिनिटं तुम्ही ऍपमध्ये जाऊन पाहू शकता आणि एकदम प्रॉपर ते पाठ करून घेऊ शकता. आणि रस आपल्याला काय करायचंय, हरताल आणि मनशिला 18 आणि 8 मिनिटाचं लेक्चर आहे. रेडीमेड तुम्हाला लिहून घ्यायचं. 25व्या दिवशी कल्पना निर्माण 3 आपला लवण कल्पना स्टार्ट करायची. फक्त 6 मिनिटांमध्ये कल्पना संपूर्ण जाईल. डिझायर टू नोला आहे. रसद्रव्य परिचय 1 कंपिलक आणि नवसागरित करणार 15 आणि 5 मिनिटाचं लेक्चर आहे. 26व्या दिवशी कल्पना निर्माण 3चं क्षार कल्पना आपल्याला करायचंय. आणि रसद्रव्य परिचय मधलं हिंगुळ सुवर्ण रजत करायचं, जे की ऍव्हरेज 10-10 मिनिटाचे लेक्चर आपल्याला पाहायला मिळतील. 27व्या दिवशी लेप कल्पना करणार. कल्पना निर्माण 3 मधलं 6 मिनिटाचं लेक्चर. रस 1 मधील आपण तांब्रा आणि लोह इथे केले, जे की 15-15 मिनिटाचे ऍव्हरेज लेक्चर आपल्याला पाहायला मिळतील. ऍपमध्ये सेल्फ करत असेल तर बुक मधून वाचून घ्यायचं, पण प्रॉपर त्या दिवशी संपवायचं. 28व्या दिवशी चतुर्विध रसायन चालू केलं. खरलीय रसायन 12 मिनिटाचं फक्त लेक्चर आहे. इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामधला वात विध्वंसक आणि श्वास कुटार हे कल्प व्यवस्थित रीड करायचे. ह्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते लक्षात ठेवायचे. रस परिचय 1 मंडूर आणि नाग आपण करणार. आता रसद्रव्य परिचय एवढा मोठा आहे ना, तुम्हाला चार्ट करूनच अभ्यास करावा लागणार आहे. कल्प आणि रसद्रव्य परिचय तुम्हाला चार्ट करून डेली रिवाइज केलं तरच पेपरमध्ये आठवू शकणार आहे. त्यामुळे तुमच्या मेहनतीवरती डिपेंड आहे. ऍपमध्ये रेडीमेड चार्ट आहेत, तुम्ही डायरेक्टली कॉपी पेस्ट करू शकता. 29व्या दिवशी आपण घेतली परपट्टी रसायन. 23 मिनिट्सचं लेक्चर आपल्याला ऍपमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये लोह परपट्टी, सुधा परपट्टीचे इन्ग्रेडियंट आपल्याला करायचे आणि रसद्रव्यामध्ये यशद आणि मुक्ता करायचं. आता आला आपला हाफ, म्हणजे पूर्ण 2 महिन्यातला अर्धा. चतुर्विध रसायन मधला पोटली रसायन केलं. ताम्रगर्भ पोटली आणि लोहगर्भ पोटली याचे इन्ग्रेडियंट व्यवस्थित करणार. पोटलीचं 25 मिनिटाचं लेक्चर आहे, ऍपमध्ये व्यवस्थित होऊन जाईल. आणि प्रवाळ आणि वज्र हे तुम्ही इथे करून घ्याल. त्याच्यानंतर 31वा दिवस यंत्र पूर्ण मॉडर्न आपलं आता यंत्र चालू करायचं. 31व्या दिवशी आपण मागे काय केलं होतं, यंत्र 1 पाहिलं, त्याचा आयुर्वेद पाठ पाहिला. आता आपण यंत्राचा काय करणार, मॉडर्न पाठ चालू करणार. इथे जे यंत्र मी लिहिलेले आहेत ते अति इम्पॉर्टंट आहेत. सिलेबस कॉपी मध्ये तुम्हाला डिझायर 2 मध्ये मेन्शन केलेले आहेत, आजचे आणि उद्याचे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित कराल. बाकीचेही ChatGPT हून ओव्हरलुक करून घ्या. ChatGPT ला टाका आणि याच्याविषयी माहिती घ्या. कुपीपक्व रसायन व्यवस्थित करायचं. ह्याच्यावरती लिख येतो. 38 मिनिटाचं लेक्चर आहे. पाठ करून घेतलं अक्षरशः ऍपमध्ये तुमच्याकडून. त्याच्यामुळे त्या लेक्चरला ओव्हरलुक करा आणि हे कन्सेप्ट पक्के करून घ्या. कपर आणि शुक्ती करायच्या मग नंतर. फक्त 1.5 तासामध्ये होईल एवढाच सिलेबस मध्ये दिलेलं. तुम्ही करायला घेतल्यावर तुम्हाला कळेल. तुम्ही करायला नाही घेतला तर मोठं वाटायला लागेल. करायला घेतलं की 1.5 तासामध्ये डेली मध्ये तुमचं संपून जाईल. 32 यंत्र, ते तुम्हाला पूर्ण मॉडर्नचे यंत्र दिलेत यंत्र 1 मध्ये. आणि रसमध्ये काय करणार, शंख, गोदंती, समुद्र फेन,
त्यानंतर 33वा दिवस संपूर्ण उरलेले मॉडर्नचे जे यंत्र मधले आहेत ते पूर्ण चॅट जीपीटीवरून काढायचे, कॉपी पेस्ट करायचे, अभ्यास करायचा. रस कोणकोणते करणार याच्यामध्ये रसद्रव्य परिचय 1 मधले कुकुड तोक पाहायला मिळेल आणि टंकन क्षार आपल्याला पाहायला मिळेल. 34व्या दिवशी यंत्र 2 पूर्ण सगळे काही पूट आहेत, महापूट सगळे काही पूट आपण वराहपूट सगळे पूट एकाच दिवशी करून घ्यायचे आहेत, बाकी काहीच नाही करायचं त्या दिवशी. ठीक आहे, ते व्यवस्थित कन्सेप्ट करून घ्यायचा. डे 35 यंत्र 2 मुशा आणि कोष्टी व्यवस्थित करायचं, छोटे छोटे व्यवस्थित रीड करून घ्यायचं, पेपरमध्ये येतं. आणि त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट ऑफ द यंत्र 2 चा सगळा काही रिमेनिंग पार्ट आहे इथे उरकून टाकायचा या दिवशी. 36व्या दिवशी रसद्रव्य परिचय मधला जे की एक एसीक्यू यावरती पक्का असतो, सस्यक, कासिस, गौरी पाषाण आणि तृणकांत हे 4 आपण व्यवस्थित करून घ्यायचे. औषधी प्रयोग विज्ञान याच दिवशी आपण केला. 37व्या दिवशी काय करणार सर? अकिक, शुधा, घटिका, अजेष्ठी, जहार, मोहरा आणि दुग्धपाषाण एवढी इम्पॉर्टंट नाही म्हणून एकाच दिवशी टाकून दिलेले आहेत. कल्प 1 चा आपण काय करणार? 2 कल्प प्रत्येक दिवशी काय करणार आता आपण स्टार्ट करणार आहोत. कल्पना 1 कारण कल्प 2 आपण सुरुवातीलाच केला, आता कल्प 1 आपण करणार आहोत. कल्प खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. 24 टोटल कल्प पाहायला मिळतील. कल्प 2 मध्ये किती होते? 15. याच्यामध्ये किती आहेत? 24. कळतंय, जवळपास 40 कल्प आहेत, त्याच्यामध्येच पेपर तुम्हाला मिळून जाईल. 38 सगळ्यांच्या जर ट्रिक व्यवस्थित केला तर होऊन जातं. ऍप मध्ये मी पाठ करून घेतलेले, तुम्ही रिव्ह्यूज बघा सेकंड इयर स्टुडंटचे, ते आपले पास आउट झाले तयारी मराठीमध्ये, ते म्हणतील की ट्रिक केल्या आणि रसशास्त्र असंच निघून गेलं आमचं इझिली. 38 सिंगल ड्रग चालू केला आता आपण पेपर 2 चं. ठीक आहे, सिंगल ड्रग हर्ब्स अँड मिनरल, त्याच्यामध्ये गुडुचीचे सगळे कल्प करून घेतले. ठीक आहे, ऍप मध्ये 7 लेक्चर आहेत, 5-5 मिनिटाचे 7 लेक्चर आहेत ऍपमध्ये आणि 7 ला 7 येते. याचे सर्व काही इन्ग्रेडियंट्स, ज्याचे फॉर्म्युलेशन सर्व काही कव्हर केले विथ ट्रिक्स. विथ ट्रिक्स सोप्या सोप्या. तुम्हाला घ्यायचं असेल तर जाऊन पाहू शकता किंवा स्वतःही बनवू शकता. मी जे म्हणतोय की ऍप मध्ये आहे, हे जे घेणार आहेत आणि घेतले ह्यांच्यासाठी. तुम्ही घेतलेलं नसेल तर काही इश्यू नाहीये, तुम्ही स्वतः मेहनत करून हे ऍप मधून पुस्तकांमधून क्लिअर करून टाकायचे टॉपिक लगेच. असं नाही म्हणायचं तुम्ही ऍप मधलं सांगताय, तुम्ही स्वतः आहे ना, स्वतः इंडिव्हिज्युअली करताय ना, मग डायरेक्टली तुमचं बुक उचलायचं आणि एवढा टॉपिक या दिवशी संपूर्ण टाकायचा. कल्प 1 पर डे आपण करतोय 2. आता पर डे म्हणजे आता 24 आहेत ना, इथून पुढचे 12 दिवस जे आहेत प्रत्येक दिवशी 2 कल्प करायचे. त्या ट्रिक्स लिहायच्या, त्याचं जे की निर्माण विधी पाहायचं, कशामध्ये यूज केलं जातं पाहायचं आणि त्याच्या मात्रा वगैरे सर्व काही पाहून घ्यायचं अनुपानासहित. 39व्या दिवशी काय करतोय सर आपण? 39व्या दिवशी सिंगल ड्रग अंमलकी पूर्ण याच्यामध्ये केलं, कल्प चालू आहे. पुढचं सिंगल ड्रग घेतलं, गंध घेतलं, गैरिक, असे 4 आहेत. भल्लातक, नाईस टू नोला आहे, ते करायची गरज नाहीये. त्यानंतर 42व्या दिवशी आपण भस्म चालू केलं पेपर 2 चं. अभ्रक भस्म, सुवर्ण, माक्षिक सुवर्ण, इम्पॉर्टंट भस्म आहेत सर्व काही. धातूचे आणि महारासाचे भस्म इम्पॉर्टंट असणार आहेत. कल्प 1 चं आपलं चालू आहे 12 दिवस जे आपण करणार आहे. 43व्या दिवशी लोह, रज, ताम्र केलं, कल्प चालू आहे. त्यानंतर कल्प 1 चे म्हणजे प्रत्येक दिवशी 2 करणार हा. हे कल्प 1 इथे लिहिलं म्हणजे प्रत्येक दिवशी 2 कल्प आपण करणार. भस्म, नाग, वंग, यशद या दिवशी करणार. 45व्या दिवशी काशीस, शुद्ध शिलाजितू, गंधक आणि गेरिक करून घेणार. त्याच्यानंतर कल्प पाठ करतोय कल्प 2. शुद्ध कांक्षी आपण करत आहोत, प्रवाळ पिष्टी, मुक्ता पिष्टी आणि 2 कल्प. 47व्या दिवशी वज्र भस्म, शंख भस्म, कपर्द भस्म आपण केलं आणि 1 कल्प आपण काय केले? कल्पना निर्माण कल्प 1 मधले 2 कल्प आपण केले. कल्प 1 आणि कल्प 2 असे चॅप्टर आहेत तुम्हाला. चॅप्टर म्हणजे आपल्याला सेक्शन दिलेले आहे सिलेबस कॉपीमध्ये. सिलेबस कॉपी व्यवस्थित वाचा. तुम्हाला जर स्ट्रॅटजी व्हिडिओ पण आम्ही टाकणार आहेत, म्हणजे कशा पद्धतीने सब्जेक्ट आपण हाताळला पाहिजे त्यासाठी. कारण सिलेबस कॉपी व्यवस्थित जर ज्याला जमली तर त्याला अभ्यासाचा ट्रॅक मिळाला म्हणून समजा. 48 दिवस आणि हे 2 महिने जर तुम्ही व्यवस्थित केलं ना, तर तुमचं झालं, तुम्ही पास झाले म्हणून समजा. पुढचं खूप जास्त इझी वाटायला लागेल आणि हे जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं, इग्नोर केलं, तर पुढचं अवघड जाणार आहे. 48व्या दिवशी गोदंती भस्म केलं, शुद्ध भस्म, टंकन केलं. 49 सिंगल ड्रग भस्म रिव्हिजन केले पूर्णपणे. 49 आता आपला ऑलमोस्ट सिलेबस संपलाय आणि कल्पचंही रिव्हिजन केलं. 50व्या दिवशी 50 मध्ये सगळं संपलंय, रिव्हिजन चालू झालंय आपलं. 50 रिव्हिजन केलं याच्यामध्ये परिभाषाचं. 51व्या दिवशी यंत्र 1 यंत्र 2 चं रिव्हिजन केलं. एकदा केलंय ना आपण, त्यामुळे आता फास्ट करणार 1.5 तासामध्ये. डे 52 कल्पना निर्माण 1 रिव्हिजन करणार. सगळं काही पंचवीत कशा आहे कल्पना. 53 मध्ये 4 ला 4 कल्पना निर्माण 2, त्याच्यामध्ये संधान, स्नेह, अवल कल्पना, सगळं काही पथ्य कल्पना. डे 54 याच्यामध्ये कल्पना निर्माण 3 आणि आधारभूत सिद्धांत रिवाइज करणार. कल्पना निर्माण 3 इझी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट, करंट इमर्जिंग ट्रेंड, जीएमपी, चतुर्विध रसायन, छोटं सगळं रिवाइज करून घेतलं. 56व्या दिवशी काय केलं सर? 56व्या दिवशी रसद्रव्य परिचय 1 आणि 2 पूर्ण रिव्हिजन करून दिलं, 1 दिवस त्याला देऊन टाकला. 57व्या दिवशी कल्प सर्व काही रिवाइज करून घेतला, कल्प 1. 58व्या दिवशी आपण काय केलं? 58व्या दिवशी सिंगल ड्रग, हर्बल आणि मिनरल घेतले सगळे काही. मग त्याच्यामध्ये भस्म, पिष्टी हे सगळं काय करून घेतलं, हर्बल, मिनरल आणि भस्म, पिष्टी दोन्ही सुद्धा.
59व्या दिवशी कल्प 2 रिवाइज केला. डोसेज अँड कॉस्मेटिक्स रिवाइज केलं. औषधी प्रयोग मार्ग रिवाइज केला. शेवटच्या दिवशी औषधी प्रयोग विज्ञान, न्यूट्रास्युटिकल्स रिवाइज केले. रॅशनल प्रिस्क्रिप्शन, ट्रॅडिशनल अँड लोकल प्रॅक्टिसेस आणि फार्माकोव्हिजिलन्स सर्व काही रिवाइज करून घेतलं. ठीक आहे. 60 दिवसांमध्ये सर्व सिलेबस संपून विथ रिव्हिजन झालेलं आहे. हे 60 दिवस संपल्यानंतरही आम्ही 45 डेचा प्लॅनिंग देणार आहोत. त्याच्यामध्ये याच्यावर आणखी ग्रीप आणता येईल आणि शेवटच्या 10 दिवसात आणखी कसा अभ्यास करता येईल सर्व काही व्यवस्थित गाईड करणार आहोत. पेपरच्या दिवशीपर्यंत टीम आयुर्वेद मराठी तुमच्या सोबत राहणार आहे. आता तुमचं काम आहे की आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत करतोय तर तुम्ही सुद्धा हे शेड्यूल फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा, 100% फॉलोच करायचा आहे. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं, इंस्टाग्रामला फॉलो करा. काही डाऊट्स असेल कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी कसल्या टाईपचे व्हिडिओ लागणार आहेत. सर्व टाईपचे तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहेत. आता यापुढे पेपर प्रेझेंटेशन मिळेल, स्ट्रॅटेजीज मिळतील, त्यानंतर तुम्हाला जे काही लागणार आहे ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तुम्हाला माहिती आहे एक्झाम टाइम मध्ये तुमचा साथी कोण असेल पेपर पर्यंत, तर आयुर्वेदा मराठी टीम असेल. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.